तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण चंदगडमधील शिमगोत्सव हा पारंपरिक महोत्सव असतो शिमग्याला, तर तो आपण बघायला चाललो आहोत आणि तो पाहण्यासाठी खास कोल्हापूरहून माझे मित्र सुशांत कारंडे हे आलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी सुशांत कारंडे. चंदगडचा शिमगोत्सव पाहण्यासाठी मी कोल्हापूरहून आलेलो आहे. खूप आतुरता होती, कसा असेल काय असेल, खूप दिवसापासून यायची इच्छा होती. ते फायनली एकदा आलेलं आहे आणि आता आम्ही पुढे पाहण्यासाठी जाणार आहोत. साधारण 8च्या दरम्यान हा कार्यक्रम चालू होतो. त्याच्या आधी सगळे तयारी करतात. तर आपण आत्ता चाललेलो आहोत खाली बाजारपेठेत. त्यांची तयारी वगैरे कशी असते हे सगळं बघून आपण हळूहळू पुढे बघत जाऊ. आणि शिमगोत्सवाचे मानाचे फोटोग्राफर पृथ्वीराज सरदेसाई. आम्ही कोल्हापुरातून दरवर्षी इकडे फोटोग्राफी करायसाठी येतच असतोय आणि अभिषेक जाधव हे आम्हाला कायम आमंत्रित करतात फोटो काढण्यासाठी. त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू श्रीयुत ऋषिकेश जाधव हेही असतात. आणि आता आमच्याबरोबर दरवर्षी येण्यासाठी नवीन माणूस आलेला आहे, सुशांत कारंडे. केकचे काय म्हणायचं, क्विक बेकचे संस्थापक आणि काय म्हणायचं मॅनेजर्स प्रथमेश आणि ते आहेत ना म्हणून. आणि अभिषेक जाधवांनी आता नवीनच हे चालू केले, आमचे काय म्हणाय ब्लॉग चालू केलेले आहेत बऱ्याच दिवसांनी केलेले आहे. फक्त आता एडिटिंग करायला आम्हाला वेळ मिळेल तसं आम्ही करणार. तर मित्रांनो, कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे, बघू शकता. तर आपण आता चालू आहे जिथं सोंग तयार होतात त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत. तर चला आपल्याला बघायला मिळते का बघू. नमस्कार. सर्वप्रथम आपलं चंदगड नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर हा जो आपला सोंगांचा उत्सव आहे, तर सालाबादप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी चंदगडमध्ये संपन्न होत आहे. या सोंगांची प्रथा बरेच वर्षापासून, म्हणजे मला वाटतं एक आमची 7वी-8वी पिढी असेल, या कितीतरी वर्षापूर्वीपासून हा शिमगा उत्सव किंवा सोंग या ठिकाणी चंदगडमध्ये संपन्न होत असतात. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे तर मराठी महिन्याचं जे काय शेवट आहे तो चैत्र पाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. आपण सर्वजण देवदेवतांच्या पात्रामध्ये रंगरंगोटी करून त्यांची पात्र घेऊन किंवा शिमग्याच्या उत्सवामध्ये सगळेजण पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये हा वर्षाचा अखेरचा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. आता या ठिकाणी रंगवायचं चालू आहे, पात्र रंगत आहेत. आमचे सर्व मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी तन मन धन या सगळ्या प्रकारच्या मदतीने किंवा सहकार्यानं हा उत्सव गावामध्ये सुरू होत असतो. माझं नाव विनायक मारुती यादव, मी चंदगडचा रहिवासी. त्याला का फरक पडणार आहे. वेदांत शुकुमारवाली. मी विठ्ठल होणार आहे. माझं नाव वर्धन सागरवाली. मी संत तुकाराम महाराजांचं सोंग घेतलेलं आहे. नमस्कार, मी प्रवीण फगरे, चंदगड तालुका, जिल्हा कोल्हापूर. आज हे 6वं वर्ष असेल मी रंगतोय आणि चंदगडची परंपरा जपतोय. मित्रांनो, हे बघू शकता अशा प्रकारे रामायण महाभारतात किंवा ह्याच्यामध्ये युद्धात जे वापरले जाणारे गदा किंवा हे नागर, हे असं कागदाच्या लगद्यापासून किंवा पाईप्स, याचे पाईप्स वगैरे वापरले एकदम असे हलके असतात. कोणी लहान मुलगा सुद्धा उचलू शकते. मित्रांनो, आता आम्ही आलो छत्रपती संभाजी चौकात. गर्दी बघू शकता मित्रांनो.
चालून जमलेलो आहोत आणि आता आम्ही थोडं गार व्हायचं म्हटलं तर आईस्क्रीम खात आहोत. बरं सुशांत, तुला कसं वाटलं आता बघून? एक नंबर विषय हार्ड वाटलं. विषय हार्ड फोन न उचलून बोंबाबोंब केलेले आमचे 2 कार्यकर्ते, हे एक आणि ते एक. अरे बोल नाही गर्दी ऐकायला येते आमचा मला ऐकायला येतं, तुमचा मला ऐकत नाही रे. अरे नाही आम्ही लेव आत होतो याला जागा नव्हती. नमस्कार, मी बाळासाहेब रामचंद्र फडके. साधूसाद हे माझं 50वं वर्ष आहे. सोनगाईचं वडिलांची पासून चालू आलेलं आहे आणि त्याची पार्श्वभूमी म्हणताना ते एक दैवी शक्तीचं माझ्या अंगात म्हणजे सोंग असलं की हे होतंय. पण मी मनापासून हे काम करतोय. इतर लोक म्हणजे चंदगडवाले बरेचसे याच्यामध्ये सहभागी होतात आणि आता ह्या 4 वर्षामध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. असाच प्रतिसाद तुम्हा सर्वांचा मिळावा एवढी माझी इच्छा.